एकदा काय झालं होतं, आमचे एक दुर्बंध होते, आळंदीला राहत होते, तेव्हा आम्ही गेलो आळंदीला बाहेर. त्यानंतर तिला जेव्हा भागीतील धर्मशाळेच्या आधी पण आम्ही निघालो फिरत फिरत, तर अगदी तमाशे होते त्या अलीकडच्या रोडला, तमाशे होते. मी सर तमाशे पाहिजे असेल तर तुकाराम काय म्हणल्यास तुकाराम माझा शिवेला सांगितली तरी ना ऐकती पटकीची पुढे शिंदळीची रडती असं म्हणण्यासाठी तुकाराम काय तुकाराम म्हणजे फौजदारी खातं आहे, ती भेट नाही देत कोणाची, बिलकुल भेट नाही. एकदम मनात आलं कधी बोलून मोकळं होतं, शिवेला एक वेळा तर शिवेमध्ये मोकळं होतं तुकाराम बघितलं असतं म्हणले असते की काय माहिती कशी आली नाही मग कशी आले आणि समजा माऊली असे आले फिरायला इकडं आणि माऊली घ्यायला बघितलं माऊली म्हणजे नाही दयाळू माऊली घ्यायला पाहिजे माऊली म्हणजे असते अनंत रूपी अनंत वेश माऊलीला काही नसतं वाटत, माऊली म्हणले असते माझा परमात्माच अवघड आहे जाऊ माऊलीचं हृदय प्रेम अति प्रेम म्हणून तर माऊली म्हणतात ना, म्हणून तर माऊली. तुम्ही विचार करा, माऊलीला गावामध्ये गेले आळंदीमध्ये गेले आणि भिक्षा सुद्धा वाढली नाही त्यांना कुणी, बरं न का वाढली ना आहे ती भिक्षा खाली टाकून दिली आणि त्यांच्या तोंडात टाकली बघायचं. मग माऊलीची ताकद इतकी होती की जे म्हणजे रेड्याच्या मुखाने वेद बोलू शकत होते, ज्यांनी भिंत चालवली ते माऊली त्याला एका क्षणात भस्म करू शकले असते. काय अवघड होतं त्यांना, पण नाही महाराज काहीच नाही, शापवाने नाही उच्चारली, वाईट बोलले नाही, काहीच नाही. सिद्धपेठामध्ये आले त्या झोपडीचं ताटी म्हणजे दरवाजा लावून बसला आणि डोळ्याला असं झाडा लागले की जगाचं काय केलं मी, मला जगण्यात त्रास दिला, मी त्याला काही त्रास दिला का, मी तोंड काही घेतलं तू बोलतो मला त्रास दिला, स्वतःलाच पश्चाताप करीत बसले. मुक्ताई आलं आणि विचारलं दादा सगळे दादा पश्चाताप करत त्यामध्ये लावून घ्या त्याला गावात त्रास झाला आई सगळ्यात धाकट्या लढिवाळ म्हणता बाई जीव बद्दल नाही त्यामुळं धाकटी मंडळी जे ते त्यांना अधिकार असतो बोलण्याचा, ते मर्यादा तोडतात पण धाकटे त्वरलेलं मर्यादा नाही तोडतात बघा चाकपर्यंत तोडते खूप काही गेली दरवाज्यातून बघितली बोललं ना ताटी उडाली अहो म्हणते फार छान सांगायचं. अरे समुद्रामध्ये जर ढेकूळ पडला तर समुद्र ढवळतो का पुढं, विश्व लागे झाले वरती संती सुखे व्हावे पाणी, चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर. जबरदस्त सगळ्यात धाकटी बहीण आणखी रट्टा उठलाय यांना बोलायचा क्रोधे यावे कोठे अवघे आपत्ती, जीव दाताने पुढीनी कुणी बत्तीशी जायली आणि आपलेच जाताना आपले जोड तुम्ही जगत भिन्न समजता की काय. माऊलीने एका क्षणात कळलं पण मुक्ताची बोलणं मोठं गोड वाटायला लागलं म्हणून अजून माझी मुक्ता बोलत महाराज ते अव्यक्तच आहे, वृक्ष बीज न्यायाप्रमाणे ते अव्यक्त नटलेलं आहे. ते वेद सांगतो येतो आईमानी भूतानी काय ते न जाता दिवस. अरे बाबा तो परमात्मा जो आहे तो येतो आईमानी भूतानी, तो परमात्माच नटलाय सर्वत्र, तोच परमात्मा नटला. वेगवेगळ्या त्या सांख्यांनी वेगळं सांगितलंय, नैयायिकांनी वेगळं सांगितलंय, या सगळ्यांची जरी अनेक मत असले तरी परंतु तो परमात्मा मात्र एक आहे याविषयी कोणाचंही दुमत नाही. परमात्मा एक आहे, ब्रह्म एक आहे आणि असं जे ब्रह्म आहे ते अव्यक्त आहे आणि ते अव्यक्त ब्रह्म ते साकारलेलं आहे. निराकार होतं ते आकाराला आलं आणि असं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माला त्यालाच हरी म्हणतात.
त्याला हरी का म्हटलं? तू मला कळेल नको का? अहो उपजल्या बालकाशी नाम नाही त्यासी ठेविल्या नावाशी होते कुठे? जन्मलेल्या बालकाला काही नाव आहे का? नाव घेऊन जन्माला येते का? ते नाही येत. मग जे नाव आई वडील ठेवतात त्याच नावाने त्या आयुष्यावर बोध येतं. असंच तेच नाव, त्याचं नाव काय? ते निराकार ब्रह्माचं नाव हरी, त्याचं नाव हरी. आणि त्या हरीचं चिंतन करायचंय. गौरी म्हणतात शेवटच्या कडव्यामध्ये की माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये कोण आहे? रामकृष्ण. अनंत जन्मोनी पुण्य होय. शेवटी गौरी सांगतात ज्ञानदेवा ध्यान. ज्ञानदेवाच्या ध्यानात कोणी काय माहिती का? कोणाच्या ध्यानात काय, कोणाच्या ध्यानात प्रत्येकाचं ध्यान. ध्यान म्हणजे आपल्याला एक विषय लागतो. आपल्याला ध्यान दोन प्रकारचे. एक विषयानुसार ध्यान होतं आणि एक निर्विषय ध्यान होतं. कसं आहे, आपल्याला जो ध्यानाला आपल्याला आलंबन लागतं. आपल्याला काहीतरी सिम्बॉल लागतं ध्यान करायला. सिम्बॉल आपल्याला चिन्ह लागतं काहीतरी. आपल्याला काहीतरी सगळं अशी गोष्ट लागते ध्यान. पण मौली म्हणतात माझ्या ध्यानामध्ये काय आहे? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण. माझ्या ध्यानामध्ये राम आणि कृष्ण साकार राम प्रभू आणि कृष्ण यांचं ध्यान मला लागते.
आणि ते रामकृष्ण जे आहेत तेच हरिरूपाने निराकार आहेत. म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ असं म्हणते. रामकृष्ण तो हरिरूपाने निर्गुण आहे. माऊली म्हणतात माझ्या ध्यानामध्ये ध्यान करताना आलंबन लागतं, त्या आलंबनानुसार ध्यान होतं, ध्येयानुसार ध्यान होतं, प्रतीकानुसार ध्यान होतं. अहंग्र ध्यान आणि प्रतीक ध्यान असं विचार करायचं. भगवंताचे भगवंताची जर समजा आपल्याला जर गुरु महाराजांनी जर आपल्याला जर बीजमंत्र सांगितले नसेल तर त्यावेळेला भगवंताचे ध्यान करायचे. भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणायची, सगळं साकार मूर्ती डोळ्यासमोर आणायची. कस्तुरी मळवट हे सगळं डोळ्यात आणायचं. ते संतांनी वर्णन केलेलं. राजस सुकुमार वदनाचा मुखडा तुझी जडे कोटी चंद्र प्रकाश असं सगळं डोळ्यात आणायचं आणि असं डोळे निवांत बसायचं. आणि जप करण्याचे प्रकार एक वाचिक जप आहे, एक उपांश आहे आणि एक मानसिक. मनोमय पूजा आहे जी पढिये केशी राजा. मानसिक जप सर्वश्रेष्ठ सांगितले. वैखरीने जे जपलं जातं ते थोडं कनिष्ठ आहे. त्याच्यानंतर उपांश म्हणजे असं कुठलं जातं तर उपांश जप. काही लोकांना दिसलं असतं सतत असं. आणि काही मोठे नाही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पण सर्वश्रेष्ठ जप जातो ओठना हाले ओठना हाले राम जीवान बोले राम कळून स्मरे राम राम हमारा काम करे हम बैठ्या राम. फक्त लक्ष द्यायचे, दुसरं काहीच करायचं नाही. त्याच्यावर लक्ष द्यायचं. जो श्वासोच्छ्वासामध्ये अखंड जप चालतोय आपण फक्त त्याच्यावर लक्ष द्यायचं. सागर मी तुम्हाला त्याचं प्रॅक्टिकल करून घेणे आहे. एकदा तुम्हाला ध्यानाला पसंत झालं सुंदर, खूप मजा येते, खूप आनंद. ओंकाराचा जप आपण केले तो ते अनुसंधान लावलं का मग संपलं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण. माऊली म्हणतात की माझ्या ध्यानामध्ये फक्त रामकृष्ण परमात्मा आहे. अव्यक्त परमात्मा जो आहे तोच माझ्या ध्यानामध्ये आहे, दुसरं माझ्या ध्यानात काहीच नाही. आणि खरंच काय कारण नाही माऊलीचा विशेष नाही दुसरा काय. अनंत जन्म निवृत्ती होईल. माऊली म्हणतात की त्याचा जप करायचं, त्याचं ध्यान करायचं म्हणजे अनंत जन्माचं पुण्य लागतं. सोपं आहे काय ते? एवढं सोपं नाही. अनंत जन्माचं पुण्य लागतं. जन्मोजन्मीची पुण्य सामुग्री लागते. बहुधा सुकृताची थोडी होणार आणि तेव्हा पुढे वृत्ती परमार्थामध्ये अनुभव होते. वृत्ती परमार्थ तुम्हाला एवढं सांग, तुम्ही तुमचंच बघायचं परीक्षा. आपलं चित्त सहज एकाग्र झालं का समजायचं की आपलं पुण्य म्हणून झालं. आणि आपलं काय चित्त एकाग्र न होता चंचल झालं आणि पाप मनामध्ये आलं का समजायचं हा लाभ पाप शिकले. कसं घालवायचं? नाम जपाने घालवायचं, सतत नामस्मरण करायचं. आपल्याला जो आपल्या गुरुंनी सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गात सुद्धा जप करायचं. ध्यान सगळं सगळं आवडतं. सायासाचा परमार्थ आवडतो पण सहज परमार्थ नाही आवडत. बाई सांगायच्या करू जाता सायास हाच म्हणजे एक दोष. सायास करणं म्हणजे दोष आहे. सहज 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 मी हात का बघा तू सहज आहे. तो आंधळा सहज आंधळा म्हणजे काय? तुम्ही सहज वृत्तीने परमार्थ करू. त्याला जगत दिसत नाही. त्याला दोन आंधळे, एक आंधळ्याला जग दिसत नाही आणि दुसऱ्या आंधळ्याला देवच दिसत नाही. म्हणजे ह्याला जग दिसत नाही देव दिसतो आणि ह्याला देव दिसत नाही जग दिसतो. तुकोबराय म्हणजे मी आंधळा आहे, मला जगत दिसत नाही, मला देव दिसतो. तसं माऊली म्हणतात की माझ्या ध्यानात आणि मनामध्ये दुसरं काहीच नाही, माझ्या ध्यानीमध्ये परमात्मा आहे. बस बाकी अनंत जन्म ज्यावेळेला पुण्य ज्यावेळेला पदरी पडतो तेव्हा कुठं नाम जप होतो, तेव्हा कुठं नाम मुखामध्ये येतं. तसं येत नाही महाराज. हेच त्या बंधाचं तात्पर्य आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा तेव्हा मुखाने म्हणा असं सांगितलं. आणि हरिनामस्मरण करण्याने जे काही पुण्य निर्माण होईल त्या पुण्याची गणना, त्या पुण्याची मोजदाद कधी काढता येणार नाही. हेच माऊली प्रत्येक अवस्थेमध्ये ध्रुवपदामध्ये झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करू.
तुम्हाला सर्व सज्जनांच्या चरणी समर्पित. शेवटी एकदा थोडी नामं गुण घेऊन आणि नाम गुण घेऊन मग आपण आरती. हरी श्री राधे गोविंद भज मन Radhe